भारत माता की जयच्या जयघोषाने कोरेगाव नगरी दुमदुमली। तिरंगा रॅलीतून जवानांच्या शौर्याला सलाम। प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ कोरेगाव शहरात प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी सकाळी 10 वाजता तिरंगा रॅली काढण्यात आली। उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालेल्या या रॅलीत शहरवासियांसह एनसीसी जवानांचा सहभाग लक्ष वेधणारा ठरला। भारत माता की जय, पाकिस्तान मुर्दाबाद यासह देशभक्तीच्या घोषणांनी संपूर्ण शहर दणाणून गेले। शिवतीर्थ हुतात्मा स्मारक, रोटरी उद्यान येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आणि अमर जवान स्तंभ येथे प्रांताधिकारी अभिजित नाईक, तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सोनाली कदम, पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण, नगराध्यक्षा दीपाली बर्गे, उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांच्यासह डीपी भोसले कॉलेजचे एनसीसी विभागाचे प्राध्यापक बाळासाहेब भोसले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पहलगाम हल्ल्याचे यशस्वी प्रत्युत्तर दिले। या यशस्वी मोहिमेनंतर सैन्य दलाच्या शौर्याला सलाम करण्यासाठी कोरेगावात काढण्यात आलेल्या रॅलीत हजारो नागरिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। साखळी पूल, जुना मोटार स्टँड, जुने तहसीलदार कार्यालय, शांतीनगर मॅपखो कंपनी मार्गे तिरंगा रॅली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात विसर्जित झाली। पाकिस्तानच्या विरोधात भारताने केलेली कारवाई आणि भारतीय लष्कराचे कौतुक करत सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे प्रांताधिकारी अभिजित नाईक यांनी सांगितले। पहलगाम दहशतवादी हल्ल्याला भारतीय सैन्याने दिलेल्या उत्तराला सलाम करण्यासह त्यांना पाठिंबा देण्यासाठी देशभरात आयोजित तिरंगा रॅली उपक्रम कोरेगावमध्येही राबवण्यात आला। तब्बल 2.5 किलोमीटर लांबीचे अंतर तिरंगा झेंडा हातात घेत नागरिकांचा ओसांडून वाहणारा उत्साह आणि पाकिस्तान विरुद्ध तीव्र संतापासह निषेधाच्या घोषणा देत आणि भारतीय सैन्यदलाचे प्रोत्साहन वाढवत भव्य अशी तिरंगा एकता रॅली काढण्यात आली असल्याचे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे यांनी सांगितले। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। मातरम मातरम मातरम। जय किसान, जय किसान, जय किसान, भारत माता की जय। माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय। जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान। वंदे जवान, जवान, भारत माता की जय। भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम।
जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. जय जवान. जवान जवान भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. आपण जी तिरंगा रॅली आयोजित केली होती त्याचा आता समारोप झालेला आहे. या तिरंगा रॅलीचा एक उद्देश होता की सीमेवर आता जे आपलं भारत पाकिस्तान युद्ध झालं त्यात आपल्या सैनिकांना पाठिंबा देणं. आपला जिल्हा हा सातारा जिल्हा हा सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. एक सैनिकांसोबत सॉलिडॅरिटी दाखवण्यासाठी हा आपण ही तिरंगा रॅली आयोजित केली. अशी जिल्ह्यामध्ये सर्व तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर ही आयोजित करण्यात आलेली आहे आजच्या दिवशी. आणि याचा असा उद्देश होता की आपले सैनिक एकटे नाही, त्यांच्यासोबत पूर्ण देश आहे. त्यामुळे कुठल्याही शत्रूची आपल्या देशावर किंवा आपल्या भूमीवर वाकडी नजर पडणार नाही. यासाठी आपली तिरंगा रॅली आयोजित करणे. यामुळे नक्कीच आपलं मनोबल वाढेल आणि आपल्यातही एक जागरूकता निर्माण होईल की आपण एक सुज्ञ नागरिक आहोत. आपल्या देशाप्रती आपलं काही देणं लागतं आहे. त्यातून आपण ही तिरंगा रॅली भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. आज या ठिकाणी कोरेगाव शहरामधील या तालुक्यामधील सर्व प्रशासनाच्या वतीनं एक चांगल्या प्रकारे रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. या रॅलीमध्ये कोरेगाव नगरपंचायत असेल तसेच कोरेगाव शहरातील तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले व आपल्या देशासाठी या ठिकाणी एक रॅली काढून आपल्या सैन्यांचं एक मनोधैर्य वाढवण्याचं या ठिकाणी आपण सगळ्यांनी काम केलं. आणि आपण या ठिकाणी चांगल्या रॅलीचं नियोजन केलं त्याबद्दल प्रशासनाचा या ठिकाणी आभार मानतो आणि ही रॅली संपली अशी या ठिकाणी जाहीर करतो.